डॉक्टर अशोक थोरात या ठिकाणी मी मंचावर किंवा असते ती व्याधी म्हणजे आयुष व्याधी या आयुष क्लिनिकच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि आज त्यांच्या या आयुष क्लिनिकचं उद्घाटन आपल्यामध्ये मी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणाचा आणि बाकीचा अनुभव याचबरोबर बीड जिल्हा रुग्णालयात आयुष मेडिकल ऑफिसर म्हणून या पुरस्काराने पण सन्मानित करण्यात आलं होतं केले जातात। आरोग्य साक्षरता पसरवण्याचं एक मोठं काम आयुष क्लिनिकच्या मार्फत होत असतं। केवळ औषध आणि आजार बरा करण्याचा नसतो तर आरोग्याची साक्षरता सुद्धा त्या आयुष क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य साक्षरता सुद्धा जोपासली जाणार आहे। डॉक्टर महेंद्रजी गौशाल सर, प्राचार्य SKH महाविद्यालय बीड, आपणास नम्र विनंती आपण स्थान ग्रहण करावं। या कार्यक्रमासाठी आत्ताच उपस्थित झालेले जे मान्यवर आहेत, आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। प्रजेची अर्थातच पेशंटची अतीव दक्षता लावणारं हास्य म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचे स्नेही मित्र डॉक्टर सचिनजी वारे तथा सौभाग्यवती डॉक्टर रोपट्याचं वटवृक्षात होत असलेले रूपांतर पाहण्यासाठी, रुग्णसेवेसाठी अद्ययावत केलेल्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि या प्रसंगी सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि आपलं मार्गदर्शन व मनोगत व्यक्त करण्यासाठी, त्याचबरोबर डॉक्टर सचिनजी वारे यांच्या या कार्याची आनंदाने पाठ थोपटावी या उद्देशाने उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मंच छोट्याशा स्वागताचा आपण स्वीकार करावा। सचिनजी वारे आणि त्यांचे बंधूही कृपया आपण भक्तपरायण आदरणीय महंत श्री शिवाजी महाराज यांचं मी आदरणीय महाराजांना विनंती करेल आपण वारे परिवाराच्या वतीने स्वागताचा स्वीकार करावा। श्री सचिनजी वारे समोर बघायचं इथं। वेट होल्ड वेट 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 लास्ट वन। थँक्यू। आपणास विनंती आहे की डॉक्टर अशोक थोरात यांचं आपण स्वागत करावं। यानंतर मी विनंती करतो वैद्य श्री अनिलजी नांदोडे सर यांना आपण वारे परिवाराच्या वतीने स्वागताचा स्वीकार करावा। समोर समोर सगळे समोर इथे। वैद्य श्री अनिलजी नांदोडे सर थोडं मागे त्या साईड। डॉक्टर व्यंकटजी धर्माधिकारी यांच्या स्वागतासाठी मी धनराज वाघमारे डॉक्टर यांचं स्वागत या ठिकाणी डॉक्टर धनराजजी वाघमारे आणि डॉक्टर परवेशजी शेख यांच्या वतीने संपन्न होत आहे। या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले नगरसेवक ॲडव्होकेट श्री नागेशजी तांबारे सर यांचं हार्दिक स्वागत आहे वारे परिवाराच्या वतीने। सगळे समोर। यानंतर या ठिकाणी सर
आपल्यामध्ये समोर बघायचंय. SK ओके यस समोर. पुढील स्वागतासाठी मी आमंत्रित करतो श्री गर्जे साहेबांना. आपण मंचाकडे यावं, स्वागत करावं आपण डॉक्टर योगेशजी गोंगडे सरांचं. आहेत सचिन सरांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. समोर सर एक मिनिट. स्वागत करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. आपण स्वागताचा स्वीकार करावा. ओके यस समोर येते. आपल्यामध्ये ओके इथे समोर. ज्येष्ठ उद्योजक आणि राजस्थानी सेवा समाजाचे उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी मुनोद सर यांच्या स्वागतासाठी मी मंचाकडे आमंत्रित करतो श्री संजय, त्याचबरोबर श्री सुनीलजी बोबडे. आपण स्वागत करावं. ज्येष्ठ विभागाचे जुने स्नेही भेटल्याचा आनंद आहे राजू शेठला निश्चितच. संजयजी देवडकर. या ठिकाणी डॉक्टर यांचं स्वागत संपन्न होईल. मी विनंती करतो समोर पहा सर इकडे. इथे त्यांचं स्वागत करायचं. सरपंच अमोल बागलाणे यांच्या स्वागतासाठी परवेश शेख यांना विनंती आहे की आपण सरपंच अमोल बागलाणे ओके यस समोर. मी या आयुष क्लिनिकचे संचालक डॉक्टर सचिनजी वारे यांना विनंती करतो की आपण आजच्या या उद्घाटन प्रसंगी आपलं प्रास्ताविक मनोगत आमच्यासमोर. भगवती साखरबाई यांच्या पोटी जन्म घेतलेले, लहानपणापासून वेगळं काहीतरी करण्याची जिद्द ठेवणारे आणि परिपूर्तीसाठी सदैव प्रयत्नरत राहणारे, बालपणाचा संघर्षशील प्रवास ते आजचं हे यश, हे नक्कीच कर्तृत्वाचा ठाव घेणार आहे. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि डॉक्टर व्हायचंय हे मनाशी पक्क ठरवलं होतं. गत 20 वर्षांपासून हे ध्येयवेड व्यक्तिमत्व वैद्यकीय सेवेत अहोरात्र झटत आहे. हजार करणारे, जिल्हा रुग्णालयात आयुष मेडिकल ऑफिसर म्हणून कार्याचा ठसा उमटवणारे, शहरी व ग्रामीण रुग्णांशी नाळ जोडणारे म्हणजेच डॉक्टर सचिन सर. मी डॉक्टर सचिन वारे सरांना विनंती करेन. शिवाजी महाराज यांना काही ताल्याच्या कीर्तनामुळे उपस्थित असलेले सन्माननीय उद्घाटक अशोक थोरात सर, डॉक्टर अशोक थोरात सर, त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे धर्माधिकारी सर, नांदोडे सर,
डॉक्टर महेंद्र घोषाल सर, डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, तसेच राज घोंगडे सर. त्यानंतर यात IMAचे उपलब्ध निमाचे अध्यक्ष, तसेच होमिओपॅथीचे अध्यक्ष बंड सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय इतर महोदय आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, माझे सहकारी आणि माझ्यावर वर्षानुवर्ष विश्वास ठेवणारे माझे प्रिय रुग्ण व स्नेहीजन. आजचा हा दिवस माझ्यासाठी केवळ एक नवीन वास्तूचे उद्घाटन नाही, तर गेल्या 20 वर्षात आमच्या तपस्येचा आणि रुग्णसेवेचा एक सुखद थांबा आहे. आपला बीड जिल्हा हा कष्टाळू आणि रांगड्या माणसाचा जिल्हा आहे. इथल्या मातीतील कष्टाला जेव्हा खंबीर आरोग्याची साथ मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रगती साध्य होते. पण आजच्या धावपळीच्या युगात बदलती जीवनशैली आणि प्रदूषणामुळे आजार घराघरात पोहोचले आहेत. अशा वेळी केवळ वरवरचे उपचार नको, तर मुळापासून बरा करणारा किंवा करणारी आयुष चिकित्सा पद्धती ही काळाची गरज बनली आहे. बांधवांना मिळावेत या उद्देशाने आम्ही हे पाऊल उचलले आहे. गेल्या 2 दशकापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करताना मी एकच तत्व पाळे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. होमिओपॅथीमधील प्रदीर्घ शिक्षण आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील आयुष मेडिकल ऑफिसर म्हणून काम करताना मला ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातील रुग्णांच्या समस्या जवळून अनुभवता आल्या. सरकारी सेवेतील हा अनुभव आणि हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच माझी कमाई आहे. याच कार्याची पोचपावती म्हणून मिळालेला अवॉर्ड ऑफ एक्सलन्सी मराठवाडा हेल्थ आयकॉन 2025 हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतो. आज या भव्य वास्तूच्या रूपाने जे स्वप्न साकार होताना दिसत आहे त्याचा पाया माझ्या आई वडिलांच्या कष्टात आणि संस्कारात आहे. माझे वडील श्री संतराम वारे, माझी आई साखरबाई वारे यांनी प्रतिकूल परिस्थितीत मला शिकवले, मोठे केले आणि माणुसकीची शिकवण दिली. आज मी हे जो काही आहे आणि जे काही रुग्णसेवा करू शकतो ते केवळ त्यांच्याच आशीर्वादाची पुण्याई आहे. या 20 वर्षाच्या प्रवासात माझी पत्नी डॉक्टर वैशाली वारे हिचीही 7 मुलाची आहे. तिने केवळ माझे घरच सांभाळले नाही, तर एक पंचकर्मतज्ञ डॉक्टर म्हणून क्लिनिकची जबाबदारी तितक्याच समर्थपणे पेलली आहे. माझ्या कामातील व्यस्ततेमुळे मी कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. तरी माझी मुलगी श्रीपदा उर्फ सिया हिच्या निरागस प्रेमाने मला नेहमी नवीन ऊर्जा मिळते. हे आयुष कक्ष क्लिनिक हे केवळ माझ्या एकट्याचे नसून आपल्या संपूर्ण वारे परिवाराचा एक सेवा यज्ञ आहे. आमचे हे नवीन आयुष क्लिनिक केवळ एक दवाखाना नाही, तर तो एक विश्वासाचा कणा आहे. आधुनिकता आणि पारंपरिक आयुष उपचार पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. तसेच पारदर्शकता म्हणजे निदान आणि उपचाराबद्दल आम्ही रुग्णांशी नेहमी प्रामाणिक संवाद साधतो. केवळ औषधे हेच आमचे काम संपत नाही, तर इतर मीडियाच्या माध्यमातून पत्रांच्या माध्यमातून आम्ही रुग्णाला आरोग्याबद्दल साक्षर करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक रुग्ण मुतखड्याच्या शस्त्रक्रियेला घाबरतात. मला अभिमानाने सांगायचे वाटते की 8,000 पेक्षा जास्त रुग्णांवर आम्ही यशस्वी उपचार आजपर्यंत केलेले आहेत. होमिओपॅथीच्या माध्यमातून मूतखडा विरघळणे आणि तो नैसर्गिकरित्या बाहेर काढणे शक्य आहे हे आम्ही सिद्ध केले आहे. यासोबतच प्रोस्टेटच्या समस्यावरही आम्ही सुरक्षित उपचार देतो. आमचा भर हा केवळ उपचार करण्यावर नसून तो आजार पुन्हा होऊ नये म्हणून आहार आणि जीवनशैलीत बदल करण्यावर असतो.
आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण करताना आमचे ध्येय स्पष्ट आहे. केवळ बीड शहरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आयुष चिकित्सा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करणे, सरकारी धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडून सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा सुलभ करणे हे माझे स्वप्न आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून आपण हे मानतो. आयुष क्लिनिकच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून एक निरोगी बीड घडवूया. शेवटी एवढंच म्हणेल, शस्त्रक्रिया टाळा, निसर्गाची कास धरा. होमिओपॅथी सुरक्षित, सोपी आणि प्रभावी आहे. आमचा विश्वास तुमचे आरोग्य. ज्याच्या बोटाला धरून मी आज चालायला शिकलो त्या माझ्या आईवडिलांच्या चरणी हे आयुष क्लिनिक समर्पित करतो. आईवडिलांचे आशीर्वाद, पत्नीची साथ, मुलीचे प्रेम आणि आपल्या सर्वांचा विश्वास या जोरावरच आयुषचा हा आरोग्य प्रवास यापुढेही असाच अविरत सुरू राहील. एवढे बोलून मी थांबतो. थँक्यू. धन्यवाद सचिन सर. थोडा टाळ्या कमी आहे. स्वप्नपूर्ती काय असते, 20 वर्षांचा प्रवास आज या ठिकाणी येतोय. बोलता बोलता काही ठिकाणी सचिन सर अडखळले, परंतु तो एक भावनिक प्रसंग होता. खूप खूप धन्यवाद सचिन सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाची शोभा सुमनाने स्वागत करतो. श्री अभयजी कोटेचा, संचालक राजस्थानी सेवा समाज, श्री वाय जनार्दनराव, ज्येष्ठ मार्गदर्शक, त्याचबरोबर श्री रत्नाकररावजी क्षीरसागर, श्री प्रदीपजी भांगे, श्री प्रकाशराव पुसदकर. निमा संघटनेचे अध्यक्ष आपल्यामध्ये आहेत. मी डॉक्टर अजित जाधव यांना विनंती करणार आहे की आपलं मनोगत आजच्या प्रसंगी आपण शुभेच्छा मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर अजित जाधव. वारे यांचं प्रथम मी सगळ्यांतर्फे खूप खूप अभिनंदन करतो. उद्घाटन सोहळ्यानिमित्त सर्वजण उपस्थित राहिले आहेत. त्यांना आपल्या सर्वांचेच आशीर्वाद लाभावेत आणि त्यांच्या हस्ते सर्वांना अशीच चांगली आरोग्यसेवा मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. मी यानंतर विनंती करतो डॉक्टर. सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आजच्या या आयुष क्लिनिक डॉक्टर वारे सरांच्या आणि मॅडमच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आत्ताच आपल्यातून काल्याचं कीर्तन असल्यामुळे पुढील कार्यक्रमासाठी गेलेले हरिभक्तपरायण शिवाजी महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य कदम साहेब, दिलीपांना गोरे साहेब, सर्व डॉक्टर मंडळी, बाहेरून आलेले आपले प्रमुख पाहुणे व संयोजक. खरं तर होमिओपॅथीच्या माध्यमातून डॉक्टर वारे सरांनी आता सांगितलं की आम्ही 8,000पेक्षा रुग्ण जास्त दुरुस्त केलेले आहेत. 8,000 तर हे त्यांच्याकडून नोंदणी करत आहेत. त्यापेक्षा जास्त त्यांनी रुग्ण मग सिव्हिलच्या माध्यमातून असेल, सरकारी रुग्णालयामध्ये ते आहेत किंवा खाजगी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून असतील, 8,000पेक्षा कितीतरी जास्त रुग्ण त्यांच्या पंचकर्म मॅडमच्या माध्यमातून, आयुर्वेदिकच्या माध्यमातून असतील किंवा होमिओपॅथीच्या माध्यमातून असतील, हे रुग्णांना त्यांनी दिलासा दिलेला आहे. आणि ही त्यांची जवळपास 20 वर्षाची 2 दशकाची परंपरा आहे. ही 2 दशकाची परंपरा असल्यामुळं त्यांच्या असंख्य रुग्णांच्या माध्यमातून त्यांना आतासुद्धा अपॉइंटमेंट घेऊन त्यांना वेळेवर वेळ घ्यावा लागते. अशा या होमिओपॅथिकच्या तुमचा त्वचा रोग असेल किंवा किडनी विकार असेल किंवा आणखीन डोक्याचे केस वगैरे जाणं वगैरे असे काही आजार असतील तर त्यांच्यासाठी खास होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत. तरी भविष्य काळातील आपण कुठल्याही समस्यासाठी डॉक्टर सचिन वारे सर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर वैशाली वारे यांच्या संपर्कात राहून आपलं जे आजार आहे ते नक्कीच आपल्याला त्यातून दिलासा मिळेल एवढं थांबतो. भविष्य काळात आणखीन आपल्याला उत्तरोत्तर हॉस्पिटलच्या वरचे दुसरे एक मजलीच आहे सध्या, वरी कॉलम काढून ठेवलेले चाल, त्याच्या दुसऱ्या वर्धापनाच्या वेळेस आपण दुसऱ्या तिसऱ्या मजल्याच्या वेळेस सुद्धा आपण सर्वजण उपस्थित राहू एवढे अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा वारे कुटुंब, डॉक्टर आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद सर. अध्यक्षाचे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयुष्य क्लिनिक या नवीन उपक्रमाचा शुभारंभ नारायणगडचे महंत, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान
शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले, आरोग्य सेवेत आपला ठसा उमटवलेले आपल्या सर्वांचे परिचित डॉक्टर थोरात साहेब, आमचे सहकारी स्नेही दिलीप अण्णा गोरे, आता जे होमिओपॅथीचे प्रमुख बोलले असे आमचे मित्र डॉक्टर बन, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेंद्र मनोहर, इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व परिवारातील माता भगिनी मित्र, हा कार्यक्रम शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आहे. पण हा आमचा कौटुंबिक कार्यक्रम आहे, कारण की डॉक्टर सचिन वारे, वैशाली वारे आमच्या ताई दाजीच आहेत. आज या आरोग्य सेवेचा शुभारंभ होत असताना या ठिकाणी या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी उपस्थित आहे. पण पेशंट म्हणून आम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे जातो त्या बाबतीत एक सांगायचा उल्लेख, आपण ज्यावेळेस डॉक्टर म्हणून ज्यावेळेस पेशंट जातो त्यावेळेस तो त्याच्या त्रासाने त्याने हतबल झालेला असतो. त्याची पहिली गोष्ट त्याची अपेक्षा ही असती, मला काय झालं आहे आणि याची उपचार पद्धती काय आहे. होमिओपॅथिक जगात प्राचीन काळापासून चालत आलेलं पण थोडंसं बाजूला गेलेलं शास्त्र आहे. या शास्त्राबद्दल सर्वसामान्य माणसाला फार माहिती कमी आहे आणि त्याची अपेक्षा असती, मला जो आजार झाला आहे हा झाला आहे कशामुळं, याच्यावरची उपचार पद्धती काय आहे, याचे औषधं काय घ्यावं लागणार आहेत, या बाबतीत काय करावं लागणार आहे याची माहिती पेशंटला नसती. आणि आपल्याकडून डॉक्टर मंडळीकडून पेशंटची अपेक्षा ही असती, होमिओपॅथी या शास्त्राद्वारे आपण उपचार काय करणार आहेत, त्याला कालावधी किती लागणार आहे, त्याची पथ्यपाणी काय आहे, हे पेशंटला समजणं फार महत्त्वाचं असतं. कारण की ॲलोपॅथीच्या उपचार पद्धतीत पेशंटला तात्काळ आराम, आता मला त्याचं ज्ञान नाही, पण पेन किलर दिलं, डोकं दुखायला लागलं की राहत आहे. पण हे डोकं दुखतंय कशामुळं हे पेशंटला ज्यावेळेस अवगत होतं त्यावेळेस तो पुढील काळजी घेतो. तरी आत्ताच या आयुष्य क्लिनिकचा जो शुभारंभ झालेला आहे, डॉक्टर सचिन, वैशाली यांच्या सदिच्छा आणि पेशंटबद्दलचा त्यांचा उपचार करण्याची जी आत्मीयता आहे त्या आत्मीयतेचं पेशंटचा नक्कीच विश्वास संपादन करतील आणि या त्यांच्या क्लिनिकचा नक्कीच लोकांना सुद्धा चांगला फायदा होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आज थोडं कामाची जायची अडचण असल्यामुळं सर्वांची, विशेषतः डॉक्टर सचिन सरांची त्यांची क्षमा मागतो आणि माझे जायला त्यांची परवानगी देतो. डॉक्टर थोरात साहेब, दिलीपांना आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असलेले उत्तमरावजी घाडगे, राजेंद्रजी थिगडे, विजयजी थिगडे आणि पाटोद्याचे आमचे माजी सरपंच नानासाहेब भोसले यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. ओके, इथे समोर बघा. Wait, hold. या स्वागताच्या स्वराज्याचे संस्थापक आणि ज्यांच्यामुळेच आज आपण येथे अगदी आयुष्य माध्यमातून सेवा देणारे सचिनजी, आज यांचे या क्लिनिकचा आज उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे. व्यासपीठावर नवरात्र महोत्सवामध्ये रोटरी क्लब बीडच्या वतीने ज्यांना मुलगी होते त्या महिलांना आम्ही साडी आणि इतर काही वस्तू भेट देतो आणि ती योजना आमची केवळ 10 दिवसाची होती. पण आम्हाला सरांचं खूप सहकार्य मिळालं. माझी आपल्या इथे जिल्हा शल्यचिकित्सक अशोकजी थोरात यांचं, ते म्हणले तुम्ही इतके 10 दिवसात काय करता, तुम्ही हा प्रोजेक्ट हा पूर्ण 2020 पूर्ण करा, याला लागणारं पूर्ण सहकार्य हे माझ्या वतीने होईल. आणि खरोखरच त्यांनी मागच्या वर्षी आम्हाला या जवळपास 300 ते 400 साड्या त्यांनी त्यांच्या वतीने, त्यांच्या मित्रपरिवारांच्या वतीने आमच्या या रोटरी क्लबला दिल्या आणि आम्ही हा मोठा प्रोजेक्ट डॉक्टर सचिनजी वारे आणि थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ शकलो. त्यामुळं डॉक्टर सचिनजी यांचे पुनश्च मी या ठिकाणी अभिनंदन करून माझ्या 2 मिनिटात शुभेच्छा संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी आमचे अंबाजोगाईचे मित्र पाचेगावकर आहेत, आमच्या होमिओपॅथिकचे प्राचार्य महेंद्र गोशाला हे पण उपस्थित आहेत. ही सर्व स्नेही मंडळी आहेत. दिलीपजी गोरे हे पण आमचे सर्व स्नेही आहेत. आता दिनकरराव इथून काही कामानिमित्ताने गेले. या सर्वांचे मी आभार मानतो आणि 2 मिनिटात माझ्या शुभेच्छा संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मनोज साहेब. हात से हात बढ़ाते चलो ही वृत्ती त्यांची जी असते ती सदैव सर्वांना प्रेरणादायी असते.
या ठिकाणी IMAचे जिल्हा सचिव डॉक्टर अमोलजी गीते सर उपस्थित आहेत. मी डॉक्टर धनराजजी वाघमारे यांना विनंती. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण डॉक्टर सचिनजी या कार्यक्रमास उपस्थित आमचे मार्गदर्शक बीड जिल्ह्याचे ख्यातनाम माजी सिव्हिल सर्जन अशोकजी थोरात साहेब, मंचावर उपस्थित घोषाल सर आणि इतर सर्व मान्यवर, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर. वारे सर गेले भरपूर वर्ष झाले बीडमध्ये कार्य करीत आहात आणि होमिओपॅथीद्वारे ते विविध आजारांवर उपचार करीत असतात. त्यांचे मला नेहमी पोस्ट येतात, आज 20 mmचा खडा पडला किंवा 24 mmचा खडा पडला. आश्चर्य आम्हाला हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं की जे स्टोन्स असतात हे निघण्यासाठी आम्हाला आमच्या आधुनिक किंवा मॉडर्न मेडिसिनमध्ये सर्जरीशिवाय काही पर्याय नसतो, परंतु होमिओपॅथीद्वारे हे पूर्ण आजारावर उपचार करून लोकांचं जे आजार आहेत ते दूर करतात. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. त्यांनी आता आपल्या भारतामध्ये सर्व 3-4 प्रकारच्या पॅथीज आहेत, जसं मॉडर्न मेडिसिन, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, हे सर्व आपापल्या जागी ह्या ज्या पॅथीज आहेत त्या अगदी योग्य आहेत. रुग्णांना जे क्रोनिक आजार असतात जसे की आर्थरायटिस आहे, स्किनच्या डिसऑर्डर्स आहेत ह्या, आणि जसं स्टोन्सचे आजार आहेत, ह्या आजारावर होमिओपॅथीचा उपचार हा अत्यंत चांगला असतो. माझं पर्सनल ओपिनियन मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. मी म्हणजे गेल्या 25 वर्षापूर्वी मला स्वतःला ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे सर्दीचा आणि त्याबरोबर सर्दीमुळंच मला दम्यासारखा त्रास सुरू झाला होता. आणि त्यावेळेस अंबेजोगाईला डॉक्टर पाचेगावकर सर आहेत आणि डॉक्टर पाचेगावकर सर यांनी माझी केस घेतली. माझी मिसेसही होमिओपॅथिक आहे, तिने मला सरांकडे नेलं आणि मी तिथे उपचार घेतला आणि गेले 30 वर्ष झालं मला कधीही सर्दी होत नाही किंवा मला कुठेही दम्याचा त्रास झालेला नाही. हे आहे होमिओपॅथीचं म्हणजे उपचार पद्धती आहे आणि ही निश्चित चांगली आहे. वारे सरांना पुढील आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच जुनाट आजार दुरुस्त व्हावे ही मी शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. वारे सरांनी मला इथे बोलावलं, माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अरे शिवाजी महाराज सर, त्यानंतर थोरात सर आणि सगळ्या पॅथीचे प्रतिनिधी आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, आज सचिन वारे यांचं जे नवीन क्लिनिकचं उद्घाटन आहे त्या प्रसंगी आपण सर्व जमा झालो. तर मी एवढेच 2 शब्द सांगेल की सचिन वारे सर हे एकदम चांगल्या पद्धतीने होमिओपॅथिक प्रचार आणि प्रॅक्टिस करतात. क्रॉनिक तसेच काही ॲक्यूट आजार थोरात सर, काही व्हायरल आजार आहेत किंवा काही ॲक्यूट इमर्जन्सी आहेत, नागवेडा असेल किंवा आणखीन काही ॲक्यूट इन्फ्लॅमेटरी डिसीजेस आहेत, त्यामध्ये सुद्धा होमिओपॅथी फार चांगल्या पद्धतीने काम करते आणि कमीत कमी खर्चामध्ये आणि कायमस्वरूपी जर कोणी पर्याय बघत असेल तर होमिओपॅथीचा आज बरेच ठिकाणी वापर वाढलेला आहे. बीड आणि मराठवाड्यामध्ये होमिओपॅथीचा प्रचार करण्यामध्ये आपल्या SKH मेडिकल कॉलेजचाही खूप मोठा हात आहे. आज त्याचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत घोषाल सर. तर असंख्य होमिओपॅथ आपल्या कॉलेजमधून पास झालेले आहेत आणि बीडसारख्या मागास जिल्ह्यामध्ये एक होमिओपॅथीचं चांगल्या प्रकारचं जाळं जे तयार केलेलं आहे पेशंटच्या माध्यमातून आणि त्याची एक फार मोठी काम आज वारे सरांच्या माध्यमातून बीड येथे उभा राहत आहे. तर मी कदम आणि वारे परिवार या दोघांनाही मी पुढच्या
भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. मी तर आता आधी डॉक्टर सचिन वारे यांचं थँक्यू म्हणेल, कारण त्यांनी मला आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून इथे बोलवलं आहे. मंचावर उपस्थित असलेले माजी सिव्हिल सर्जन, आताचे संचालक आहे डॉक्टर थोरात सर, आणि इतर माझे कलिग्स. मित्रांनो, मला डॉक्टर सचिन वारे हे माझ्यासोबत कलिग होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आहे. आज त्यांचं सर्वजण कौतुक करतायत, पण तुम्हाला या कौतुकामागची त्यांची अथक परिश्रम माहिती नाही आहेत. जेव्हा मी फर्स्ट इयर BHMSला इथं SKH मेडिकल कॉलेजला सोबत होतो, तेव्हा त्यांनी हे बोलून दाखवलं की अरे मला फी भरायला पैसे नव्हते, म्हणून मी या डॉक्टरकीच्या ॲडमिशनला थोडा उशिरा आलो आहे. मी म्हटलं असं का म्हणतोय तू? तर म्हटलं की मेडिकल कॉलेजची फी भरण्या एवढे पैसे नसल्यामुळे मला D-Pharmacy करायला लागलं. D-Pharmacy करून त्यांचं मादळमुई म्हणून जे गाव आहे तिथे त्यांनी छोटंसं मेडिकल सुरू केलं. त्या मेडिकलच्या माध्यमातून त्यांचा जो व्यवसाय येत होता त्याच्यातून त्यांनी पैसे जमवले, आणि एक जिद्द म्हणून त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह, स्वतःचं एज्युकेशन व्हावं एवढी फी जमा केल्यानंतर त्यांनी पुन्हा BHMSला ॲडमिशन घेतलं. सो एकदा जोरदार टाळ्या अशा चांगल्या डॉक्टरसाठी पाहिजे की जो स्वतःचं एज्युकेशन स्वतःच्या खर्चातून पूर्ण करतो. त्यांच्यासारखीच आमची पण परिस्थिती होती. आमचे पण आईवडील काही श्रीमंत नव्हते. आम्हालाही माहिती की आमचे आईवडील आम्हाला कसे शिकवत आहेत. आईवडील आपल्या प्रतीने आपल्या मुलांना शिकवतातच, मोठे करतातच, पण घरातली काही परिस्थिती असते त्याला आपण काहीच करू शकत नाही. तीच परिस्थिती डॉक्टर सचिन वारेंची सुद्धा होती. मी बघितलं आहे डॉक्टर सचिन वारेंना, आपण फक्त पुस्तकात बघितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 14-14 तास, 16-16 तास, 18-18 तास अभ्यास करायचे. पुस्तकात आपण हे वाचलेलं आहे, पण मी स्वतः बघितलेलं आहे डॉक्टर सचिन वारे 14-14 तास, 16-16 तास रात्रीचं जागरण करून अभ्यास करत होते. आणि आज त्याचंच फळ आहे, त्यांचं जे काही नाव सगळीकडे जातं आहे की एवढं अभ्यास करून जे लोकांना त्यांनी जी ट्रीटमेंट द्यायला हवी आहे त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्यांनी द्यावी यासाठी त्यांनी जो अथक परिश्रम, अथक अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, मला सांगायला लाज वाटत नाही आहे एक गोष्ट की पासआउट झाल्यानंतर डॉक्टर सचिन वारेंनी मला वाटतं इथे एक जनरल हॉस्पिटल सुरू केलं होतं, ज्याला जनरल प्रॅक्टिस म्हणतात. का तर प्रत्येक डॉक्टर पासआउट झाल्यानंतर त्याला श्रीमंत व्हायचं असतं, मोठं व्हायचं असतं, आणि तेच बघून आमच्या डॉक्टर सचिन वारेंनी त्यांचं हॉस्पिटल सुरू केलं. पण बघा, नेहमी बोलत असताना हे एक दुःख कुठेतरी त्यांना जाणवत होतं. मी प्रॅक्टिस तर करतोय, पण जो रिझल्ट, जो गुण मला पेशंटला द्यायचा आहे तो मी देऊ शकत नाही आहे. कारण बघा, असंख्य आजार आहेत. असंख्य आजारांना जेव्हा ट्रीटमेंट दिली जाते तर ती ट्रीटमेंट त्यावेळेला सचिन वारे जे देत होते जनरल प्रॅक्टिस करून, तो तात्पुरता आजार बरा करत होते, पण तो आजार पुन्हा पुन्हा येत होता. आणि त्यांना ती खंत होती, मी होमिओपॅथी शिकलो आहे आणि माझी होमिओपॅथी जर मुळापासून आजार बरं करू शकते, पण ही पॅथी करू शकत नाही आहे. म्हणून त्याला कुठेतरी वाटत होतं की मी स्वतः होमिओपॅथीची प्रॅक्टिस केली पाहिजे. सो माझे गुरु डॉक्टर पाचेगावकर, आमच्याशी त्यांनी नेहमी असं कम्युनिकेशन करून सरांचं मार्गदर्शन घेतलं, आणि जनरल प्रॅक्टिस, चांगलं हॉस्पिटल जे चांगलं सुरू होतं ते बंद करून त्यांनी आयुष होमिओपॅथीचं क्लिनिक सुरू केलं आहे. विचार करा, चांगलं हॉस्पिटल चालणारं बंद करून एक ध्येयवेडा माणूस, मी याला ध्येयवेडा म्हणेन, एक ध्येयवेडा माणूस फक्त रुग्णांना त्यांच्या आजारातून कायमचं रोगमुक्त करण्यासाठी होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. होमिओपॅथीचा जन्म 1796 साली झालेला आहे. आज होमिओपॅथीला फक्त 230 वर्ष झालेले आहेत, फक्त 230 वर्ष झालेले आहेत. पण जगात आज ही पॅथी 2 नंबरला आहे. आज जसं सर बोलले की मॉडर्न पॅथी आज जी प्रचलित आहे, सगळ्या देशांनी ॲक्सेप्ट केलेली आहे, आणि म्हणून आज ती 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच पॅथी आलेल्या आहेत, आणि होमिओपॅथी फक्त 230 वर्ष जुनी असून सुद्धा ती आज जगात 2 नंबरला ॲक्सेप्टेड आहे. जसं मगा डॉक्टर बोलले की प्रत्येक पॅथी त्यांच्या जागेवर बरोबर आहे, मी याला सहमत तर आहेच, पण त्याला अजून एक वाक्य जोडेन, जर एक पॅथी कुठली तरी जर परिपूर्ण राहिली असती तर कुठल्याही पॅथीचा जन्म झाला नसता. याचा अर्थ काय
की प्रत्येक पॅथीची गरज प्रत्येक रुग्णांना आहे. प्रत्येक पॅथीचे स्कोप्स आहेत, प्रत्येक पॅथीचे लिमिटेशन्स आहेत. म्हणून होमिओपॅथीने आम्ही कुठलाही आजार मुळापासून जे बरे करतो ते याच्यासाठीच. आज जे स्वतः IMAचे अध्यक्ष जे डॉक्टर आहेत, जे म्हटले की मी ॲलर्जीची ट्रीटमेंट घेऊन स्वतः ॲलर्जी मुक्त झालो आहे, तेही 30 वर्षापूर्वी. होमिओपॅथी कुठलाही आजार मुळापासून कसा बरा करते? कारण जेव्हा तुम्ही पेशंट म्हणून आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही डिटेल हिस्ट्री घेतली जाते आणि डिटेल हिस्ट्री घेऊन आम्ही काय करतो माहिती आहे? तुमच्या आजाराचं आम्ही मूळ कारण शोधतो. सरांनी ज्या आजाराचा उल्लेख केला आहे ॲलर्जीचा, ॲलर्जी बघा, आता आपल्या इथे 101 लोक जमलेली आहेत. 100 लोकांमध्ये 5 लोकांना ॲलर्जी असते. कसली असते? हा इथं फॅन चालू आहे, त्या थंड हवेची ॲलर्जी असू शकते. धूळ आहे, धुळीची ॲलर्जी असू शकते. मग मला सांगा, धुळीचा संपर्क न होणे किंवा गार हवेचा संपर्क न होणे किंवा याला टाळणं म्हणजे ॲलर्जी बरी होणं आहे का? नाही. बरं, या 5च लोकांना सर्दी होते, या 5च लोकांना ॲलर्जी होते, बाकीच्या 95 लोकांना का नाही होत? बरं, का नाही होत? त्याचं कारण असं आहे की बाकीच्या 95 लोकांकडे ती इम्युनिटी आहे जी त्यांना ॲलर्जी होऊ देत नाही, आणि या 5 लोकांची ॲलर्जीची इम्युनिटी कमी आहे म्हणून यांना ॲलर्जी होते. होमिओपॅथिक डॉक्टर काय करतोय? आम्ही अशी औषधं देतो की तुमच्या इम्युनिटीला स्टिम्युलेशन दिलं जातं. ती इम्युनिटी ॲलर्जीची जी कमी आहे ती वाढवली जाते. मग तुम्ही धुळीत जा, नाहीतर थंड हवेच्या संपर्कात येऊ द्या, तुमची कधीही ॲलर्जी परत येत नाही आणि ती मुळापासून कायमची बरी होते. सो असा कुठलाही आजार आम्ही होमिओपॅथीने मुळापासून बरा करतो. आज डॉक्टर सचिन वारेंचं ख्यातनाम किडनी स्टोन स्पेशालिस्ट म्हणून नाव आहे. आज खरं तसं बघायला गेलं तर किडनीच्या स्टोनसाठी मोठे मोठे डॉक्टर्स ऑपरेशन सजेस्ट करतात. बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव घेतला पण असेल. पण हे डॉक्टर असे आहेत की बिना ऑपरेशन त्यांचा किडनीमधला खडा ते काढून देतात आणि तो नुसताच खडा काढून देत नाही तर पुन्हा पुन्हा खडे होऊ नये याची सुद्धा ट्रीटमेंट करतात. म्हणजे जो खडा तयार होण्याचा कारखाना म्हणतो ना, तो कायमचा बंद करणारा काम डॉक्टर सचिन वारे करतात. मला वाटतं बरेच सर्जन त्यांचे कदाचित त्यांच्यावर नाराज असतील कारण ते असे त्यांचे मोठे मोठे ऑपरेशन करणारे पेशंट्स कमी करतायत म्हणून. तर अशा पद्धतीने होमिओपॅथी कुठलाही आजार हा मुळापासून बरं करते. तुम्ही साधी ॲसिडिटी घ्या, लोकांना कॉमन आजार आहे, कोणीही म्हटलं तरी ॲसिडिटी होते, बरोबर? ॲसिडिटी का होते? तर प्रत्येकाच्या पोटात जे HCl नावाचं ॲसिड आहे त्याचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा ॲसिडिटी वाढते. बरेच लोक काय करतात? मेडिकलमध्ये जातात, छोटीशी ॲसिडीची गोळी घेतात, ती गोळी घेऊन तात्पुरतं ते ॲसिड ती लेवल कमी करतं आणि तुम्हाला बरं वाटतं. गोळी काम करते 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास. ती गोळीची पॉवर संपली का दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला काय होतंय? ॲसिडिटी. अशी वर्षानुवर्ष तुमची ॲसिडिटी असते. असेच पेशंट जर आमच्याकडे आले तर आमच्या औषधाने आम्ही फक्त तुमच्या पोटाला स्टिम्युलेशन देतो. जेवढं गरजेपुरतं ॲसिड आहे तेवढंच जर तयार झालं तर ॲसिडिटी कायमची बरी होते. सो असं आम्ही कुठलेही आजार हे मुळापासून कायमचे बरे करतो. मित्रांनो, डॉक्टर सचिन वारे आज अशा पद्धतीचं एज्युकेशन घेऊन प्रॅक्टिस करतायत. आज खरं तर मी त्याला मागेही म्हटलं होतं की अरे तू जर मुंबई पुण्याला जर गेलास तर कदाचित, पण त्यांनी मला एकच शब्द दिला आहे, मी बीड जिल्ह्यातल्या मातीत जन्मलेलो आहे, मी जर फक्त पैसे कमवण्यासाठी पुण्यात मुंबईला गेलो तर माझ्या इथल्या मायबापांना ट्रीटमेंट कोण देणार? म्हणजे मला खरंच कौतुक करावं असं वाटतं या सचिनचं की त्यांनी अहोरात्र परिश्रम करून फक्त बीडमधल्या लोकांना चांगली सेवा मिळावी, चांगली ट्रीटमेंट मिळावी म्हणून जे त्याची धडपड चालू असते ती इथं तुम्ही सगळेजण बघतच आहात. सगळ्यात शेवटी मला एका वाक्याने माझं आजचं सेशन संपवावंसं वाटतं, ते म्हणजे जगात ज्या बेस्ट होमिओपॅथीची आहे नीड म्हणजे गरज, जगात ज्या बेस्ट होमिओपॅथीची आहे नीड ते पूर्ण करेल डॉक्टर वारे यांचं आयुष क्लिनिक बीड. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि त्यांना चांगलीतली चांगली प्रॅक्टिस, चांगल्याचे चांगले गुण तुम्हाला देता यावे यासाठी मी डॉक्टर सचिन वारे यांना शुभेच्छा देतो. थँक्यू. सचिनचं नाव आहे, त्याचप्रमाणे आमच्या या वैद्यकीय क्षेत्रात बीडला सचिन सरांचं नाव आहे आणि यापेक्षा अभिमान म्हणजे मित्रांना फार जवळचा असतो हे आपल्या शब्दातून प्रकट झालं. मी यानंतर विनंती करेन डॉक्टर महेंद्रजी गौशाल सरांना, प्राचार्य SKH महाविद्यालय बीड, कृपया आपण मनोगत व्यक्त करावं, मार्गदर्शन करावं.
डॉक्टर श्री महेंद्रजी गौशाल सर. की होमिओपॅथीच्या कार्यक्रमामध्ये तिन्ही पॅथीचे ब्रह्मा विष्णू महेश आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तर आपण सर्वजणांनी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. इथेच डॉक्टर सचिनचं म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आणि नम्रतेने ज्या पद्धतीने त्यांनी सर्व लोकांना आपलेसं केलं आहे. मला आठवतं कोविडच्या काळामध्ये जे काम थोरात सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत होतो, तर माणसं कशी जोडायची हे आमच्या डॉक्टर सचिनकडनं जरूर शिकायला पाहिजे. आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं कसं असतं, थोडं उशिरा जेव्हा भाषणाला बोलवलं जातं ना, तर आमचे बोलायचे मुद्दे संपलेले असतात. ती एक अडचण असते हो. आता काय होतं, बऱ्याचदा मी जनरली उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात नाही, कारण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी 50-50 विद्यार्थी बाहेर पडत असतात. काय होतं, एखादा विद्यार्थी बोलवतो, सर आमच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला या. आता उद्घाटनाला या म्हटलं तर त्याला शुभेच्छा देणं आलं म्हणजे तुझे पेशंट वाढो अशी शुभेच्छा द्यावी. पेशंट वाढो म्हणजे तुमचा आजार बरं, तुम्हाला ठीक ठेवा तर आमचा डॉक्टर उपाशी. तर ह्याच्यामध्ये मी थोडं जात नाही याच्यात. पण डॉक्टर सचिनचं प्रेम इतकं आहे. आमच्या कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम अजूनही सुरू आहे. पण इथं येणं गरजेचं याच्यासाठी होतं की स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांनी 1972 आपल्याला माहीत असेल, आपण बीडचे नागरिक आहात, मी पण मराठवाड्यातला आहे, परभणीचा. तर 1972 जेव्हा फार मोठा दुष्काळ पडला होता, त्या काळामध्ये फार दूरदृष्टी ठेवून काकूंनी हे कॉलेज बीडसारख्या ठिकाणी सुरू केलं होतं. आम्हाला मेडिकल कॉलेजही मिळणार होतं, पण काकू बोलले की मेडिकल कॉलेज नको, होमिओपॅथीचं सुरू करा, ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना, आपल्या मुलांना हाताला हे मिळालं म्हणजे रोजगार. बरं, 72 नंतर प्रवास चालू झाला. आमचे डॉक्टर 1998 पास झाले. आत्ता डॉक्टर योगेश म्हणाले की त्यांना प्रॅक्टिस बाहेरगावी करता आली असती. मी खूपदा विद्यार्थ्यांना बघतो की ज्या गावातनं प्रॅक्टिस घेतली की निघाले पुण्या मुंबईकडे, आणि पुण्या मुंबईला जाऊन ते बिचारे चांगले सेट पण होतात. पण जी आपल्या मातीची जी इच्छा असते, आपल्या मातीच्या प्रती जे प्रेम असतं, आपल्या गावाकडच्या मातीप्रती, आपल्या जिथे आपला जन्म झाला त्या जिल्ह्याच्या प्रती जे प्रेम असतं ना, ते फार कमी लोकांना असतं. आणि डॉक्टर सचिन यांनी जरूर ती अपेक्षा बीडकरांची ती पूर्ण केलेली आहे. आणि आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमात मी बोलताना म्हणालो की महाराजांनी काय केलंय की आपल्या सीमा सुरक्षित केल्या. जसं आरमारबद्दल मी बोललो की आरमार महाराजांनी फार मोठं ताकदीनं दुरुस्त केलं आणि त्याला चांगल्या पद्धतीने शक्ती दिली. तर कुठलाही आपल्याकडे म्हटलेलं आहे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे आपल्यामध्ये जे ते बाहेरच्या समाजात असतं आणि बाहेर जे असतं ते आपल्या समाज. याचा अर्थ काय, महाराजांनी काय केलं की आपल्या सीमा सुरक्षित केल्या. त्याचा रेफरन्स इथे कसा की आपण सुद्धा, आपलं शरीरसुद्धा आपल्या सीमा म्हणजे आपलं इम्युनिटी किंवा आपली प्रतिकारशक्ती जोपर्यंत आपली बळकट करणार नाही तोपर्यंत आपल्याला आजार होतच राहणार आहे. होमिओपॅथीमध्ये आपल्या इम्युनिटीला, आपल्या प्रतिकारशक्तीला खूप चांगल्या पद्धतीने बळकटी मिळते. आणि डॉक्टर सचिननी विशेष करून बाकीचे ते आजार ते बघतात, पण खड्यांवर, किडनी स्टोनवर जे आहे, किडनी स्टोनवर त्यांनी जे काम केलेलं आहे, आणि त्यांच्या दर आठवड्याला 2-3 पोस्ट असतात आमच्या मीडियावर. तर आमचे डॉक्टर शेख, आम्ही मजेशीर बोलतो की आमचे डॉक्टर खडे बहादर आहेत, किडनी स्टोनचे खडे बहादर आहेत. गमतीचा विषय जरी सोडला, पण ह्या खड्यांना बाहेर काढणं हे फार जिकरीचं काम असतं, कारण ते कापत खाली येत असतात. पण हे करताना त्या ज्या नळ्या असतात त्यांना एक्सपांड करून, त्यांना वाढवून तो खडा जशाल तसा बाहेर काढणं, त्याला फार मेहनत लागते. आणि विशेष करून सर्जन लोकांचा फार मोठा रोष त्यांनी अनेक वर्षांपासून घेतलेला आहे. पण तो मुद्दा वेगळा आहे की आत्ताच सरांनी म्हटलं, मुळे सरांनी, की कुठलीच पॅथी ही परिपूर्ण नसते. तर आपण समोर आहात, आपण डॉक्टरांचं ट्रीटमेंट पण घेतलेली आहे. तर प्रत्येक पॅथीमध्ये त्या चांगल्या गोष्टी आहेत. जसं होमिओपॅथी, आयुर्वेदमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. होमिओपॅथीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र खूप चांगल्या पद्धतीने आहेत. 98 पासूनचे आत्तापर्यंतचा प्रवास डॉक्टरांचा भरपूर चांगला राहिलेला आहे. आपण त्याचे प्रत्यक्षदर्शी आहात. आता त्यांना परत शुभेच्छा द्यायच्या म्हणजे परत पेशंटचा अडचणी आहे, तरीसुद्धा
खूप चांगले डॉक्टर असूनही लोक खूप आजारी पडत राहतात. याचं कारण आहे की माणसाची प्रवृत्ती जी आहे, डॉक्टर जे म्हणतात की हे खाऊ नका ते खाऊ नका, व्यवस्थित राहा, कोणी ऐकत नाही आणि मग डॉक्टरकडे जावं लागतं. मग जे परिचर्या दिनचर्या आयुर्वेदमध्ये सांगितलेली आहे ती जरी आपण पाळली तर डॉक्टरांकडे यायची गरज भासत नाही. पण तरीसुद्धा डॉक्टरांचे दवाखाने भरून चाललेत. याचं कारण आपण नागरिक रुग्ण जे असतील त्यांनी कृपया आजार होऊ नये याच्यासाठी काय काळजी करता येईल, प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्ट ज्याला आपण म्हणू, प्रतिबंधात्मक उपयोग ज्याला म्हणू. बरं, प्रतिबंधात्मक केला की परत डॉक्टरकडे पेशंट येणार नाहीत, पण तरीसुद्धा आम्ही व्यासपीठावरनं वारंवार म्हणतो पेशंट काही ऐकत नाहीत आणि डॉक्टरकडे पेशंट येत राहतात. तरीसुद्धा डॉक्टरांनाही शुभेच्छा आणि रुग्णांनाही शुभेच्छा देतो. इथे बोलावलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चयाचा महामेरू, सकळ जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी शिवाजी महाराजाला वंदन करतो. आमचे मार्गदर्शक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय थोरात सर, महेंद्र गौशाल सर आणि बाकींचे नावं घेत नाही, वेळ कमी आहे, तर सर्व मान्यवर आणि उपस्थित मान्यवर, मला फक्त एक आनंद वाटतो. आज शिवजयंती आहे आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपलं जे दवाखान्याचं उद्घाटन केलेलं आहे ते मला वाटतं नारायणगडचे महंत ते शिवाजी महाराज आहेत. हा एक योगायोग आहे. म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी साक्षात शिवाजी महाराजांच्या रूपानं शिवाजी महंत इथं आले आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद देऊन गेले. मी थोडी दुरुस्ती करतो की गौशाल सर म्हणले की पेशंटला आशीर्वाद देणं, आम्ही पेशंटला आशीर्वाद नाही, पेशंट होऊ नये म्हणून मला वाटतं गौशाल सर हा दवाखाना आहे की मला काही त्रास नाही डॉक्टर साहेब, मला कधीतरी पित्ताचा त्रास होतो, मी काय करू, मला गुडघा दुखत नाही पण कधीतरी असं लचक मारते तर मी काय करू. तर ह्याच्यासाठी आयुष हे चिकित्सालय जे आहे हे स्वास्थ्यालय व्हावं आणि या दवाखान्यामध्ये आजारी पडू नये म्हणून लोकांनी यावं अशी माफक अपेक्षा मी इथे व्यक्त करतो. आणि आता प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्ट हा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. मी तर म्हणतो डायबिटीज प्रिव्हेंटिव्ह क्लिनिक, हायपरटेन्शन प्रिव्हेंटिव्ह क्लिनिक, थायरॉइड प्रिव्हेंटिव्ह क्लिनिक, PCOD प्रिव्हेंटिव्ह क्लिनिक ह्याची गरज आहे. आज काय, आज आमच्या वैशालीताई आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत, तरी इथं PCOD, सौंदर्य समस्या. अहो, आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकत असताना 200 मार्काचा पेपर योगाचा आहे. योगाचं माहिती आयुर्वेद डॉक्टर सांगू शकतो ऑथेंटिक, कारण त्यांना तो सिलेबसला विषय. आज मी कुणाबद्दल काही बोलत नाही, योग कोण करतो किंवा कोण सांगतो काय. त्याच्यामुळं मला काय वाटतं आयुषमध्ये AYUSH मध्ये 3 पॅथी यांच्याकडे आहेत. ए म्हणजे आयुर्वेदा वैशाली मॅडम आहेत, वाय म्हणजे योगा ते सांगतात आणि H म्हणजे होमिओपॅथी त्यांच्याकडे आहे. तर मला वाटतं की आयुषचा आणि अर्धांगिनी ज्याला म्हणतो आपण अर्धांग, ते मला वाटतं होमिओपॅथी आयुर्वेद हे दोन्ही आहे. तर मी त्यांना ह्याच्यामध्ये त्यांना शुभेच्छा देतो. फक्त ह्याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या की प्रशासकीय काम करत असताना मी बीडला वारेंसोबत 10 वर्ष काम केले. जसं आत्ता डॉक्टरने त्यांचं बालपण सांगितलं तसं 10 वर्षे होतो आणि मला वाटतं ते आयुषचं बालपणच होतं. थोडंसं नवीन आयुष सुरू झालं होतं आणि आम्हाला नांदोडे साहेब मुंबईला आमचे साहेब होते, मी जिल्ह्याला होतो आणि माझ्यासोबत वारे होते आणि एकदम नवीन. मला अजूनही आठवते डिसेंबरमध्ये आमची मीटिंग होती डायरेक्टरकडे. थोडा सर डायरेक्टर साहेबांनी सांगितलं पैसे शिल्लक आहेत तर कोण मायका लाल आहे जो आयुष कक्ष निर्माण कर सकता है. तर मी उठलो, म्हणलं बीडला आम्ही आयुष कक्ष सुरू करू. मी तिथून वारेला फोन केला, वारे मी म्हणू का रे आज असं झालं मीटिंगमध्ये. वारे म्हणला सर तुम्ही बिलकुल म्हणा आपण करू. आता आमचा आधार हेच होतं कारण मला काय पळापळ व्हायची नाही, माझ्याकडे जिल्हा परिषदचा चार्ज होता आणि तेव्हा राठोड मॅडम होत्या. तर आम्ही सर आनंद होतो की 3 महिन्यामध्ये आम्ही आयुष कक्ष इथं स्थापन केलं आणि मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा हे केलं. म्हणून वारेनी इथं जे सगळ्यांना माहितीपत्रक दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मराठवाडा हेल्थ आयकॉन, मला ते पसंत नाही, मला महाराष्ट्र हेल्थ आयकॉन हे वारेनी व्हावं असं वाटतंय. आणि वारेंचं वैशिष्ट्य कसं होतं की आज तुम्हाला लक्षात आलं का की प्रशासकीय काम करत असताना माणसं जोडलं. जसं थोरात साहेबांचं उदाहरण आपण घेतो, बीडला माझा त्यांचा जास्त संपर्क आहे पण नेहमी स्वतः शहरांच्या पोस्ट असतात. आत्ताच त्यांनी सांगितलं की सामाजिक बांधिलकी हे मला वाटतं आम्हाला त्यांनी दिलं. ही जी काही मंडळी होती हे पॅथीच्या बाहेर जाऊन प्रेम करणारी होती. यांनी आम्हाला कधी असं केलं नाही तुम्हाला काय पाहिजे हे करा,
तर आम्ही असो डॉक्टर पिंगळे असो थोरात साहेबाकडे कधी गेलं की तुम्हाला काय करायचं, म्हणजे प्रशासकीय जे पाठबळ आहे त्या काळात आम्हाला त्यांनी दिलं. आणि मला आज योगायोग हे वाटतो की मी जिल्हा आयुष अधिकारी होतो, हे असिस्टंट डायरेक्टर होते आणि आज सगळे त्यांच्या प्रेमामुळे इथं उपस्थित आहेत. म्हणजे प्रशासकीय काम करून संवेदना कायम ठेवून माणसं जोडून, ती माणसं किती दिवस जोडाय हो, आपण काय पास झालो रिटायर झालो 10 वर्ष झाली 100 संपता, पण ती नाळ कायम ठेवून आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ठेवून आज लोकांना चांगलं म्हणायला फार शक्ती लागते हो. आपल्याला एखाद्याला चांगलं म्हणवत नाही, त्याला फार मोठी शक्ती लागते. तर ही जी कृतज्ञता आहे की आपल्याला ज्यांनी मोठं केलं, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांनी आपल्याला हे केलं, त्याच्याबद्दलचा कृतज्ञता भाव हे मला वाटतं यशस्वी आणि जिवंत माणसाचं लक्षण आहे. आणि मला वाटतं वारेंमध्ये ते आहे, विनयशीलता आहे, कमिटमेंट आहे. आमची फार मजा यायची. मी त्यांना म्हणा मुंबईहून फोन आला, हो वारे हे काम आहे, हां आलं लक्षात. ते जास्त बोलायची गरज नाही. त्यांचा एक मला शब्द आठवत आहे, हो कळलं म्हणायचं. हो कळलं म्हणजे ते 15 मिनिट सांगायच्या त्यांना 5 मिनिटात कळून जायचं. आणि मला फोन 10 वाजता आला, 12 वाजता त्यांचं पत्र तयार असायचं आणि 4 वाजता CS ची सही आणि 5 वाजता नांदोड्याला मिळायची. मग ते मिटिंगमध्ये म्हणायचे की नाही बीडचं काम कसं काय. तर हे जे कोऑर्डिनेशन होतं. आणि मला वाटतं जिल्हा परिषदला आम्ही योग सुरू केला, तर तेव्हा वारे आम्ही होतो, तर सहज BHOला म्हणलं की आपण ट्रेनिंग सेंटरला सुरू केलं. तर थोरात सर ते आम्ही सहज रिपोर्ट पाठवला, तर संचालकाचं पत्र आलं, बीडचा आदर्श ठेवून योगाचं काम करावं. सगळ्या शिवला त्यांनी पत्र पाठवलं. आणि इथं कसं होतं की हे जे एक कुटुंब होतं आणि बीडचं वैशिष्ट्य, मी बीडला होतो, बीडला पॅथीबेन नाहीच आहे. मला वाटतं मी असिस्टंट डायरेक्टर पहिला सत्कार मला गौशाल सरांनी केला होता की तुम्ही आमच्या इथून असिस्टंट डायरेक्टर सिलेक्ट झाले. मी इथं MPSC सिलेक्ट झालो. तर हे जे काही बीडचं वैशिष्ट्य आहे, माणुसकी असणं, मी आता 10 वर्ष व्हायला बीड सोडून, तरी मला बीडहून अजून फोन येतात, अजून माझे पेशंट असतात, हे येतात. तर हे बीडचं वैशिष्ट्य आहे. तर प्रशासनात असून संवेदनशीलता जपणं, माणसं जोडणं, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि या निमित्तानं मला फक्त 2 संदेश द्यायचा आहे की इथून पुढे वारे मॅडम आणि सचिन सर, तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट सुरू करा. तुम्ही एखादा अपार्टमेंट घ्या, त्या अपार्टमेंटमधल्या सगळ्या लोकांचं सर आहे तिथं IMAच्या माध्यमातून एक कॅम्प घ्या. समजा डायबिटीज डिटेक्टिव्ह कॅम्प घ्या. त्या अपार्टमेंटमध्ये समजा एक 10 लोकांना डायबिटीज निघाला, तुम्ही त्याचा एक डाटा करा आणि पुढच्या वेळेस थोरात सरांना बोलून सांगा की सर तुम्ही उद्घाटनाला आले होते, आम्ही वर्षभर हे काम केलं, मला वाटतं सर नक्की येतील. आणि त्याच्यामध्ये मग आपण सांगू की नाही वा हे बॉर्डर लाईन आहे, त्याला आम्ही होमिओपॅथिक देऊ, त्याला आयुर्वेदिक देऊ. हे पहा, जगात कुठलीही जी पॅथी आहे ती कॉमन सेन्सच्या पलीकडे नसते आणि कोणतीही परस्पर विरोधी नाही. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा की रोग का होतो ह्याच्या कारणाचा विचार करा. आज मी ससूनची OPD दर बुधवारी करत असतो, निवृत्त झाल्यावर तिथल्या डीननी म्हणल्यामुळे मी जातो. तर मी काही पाहत नाही, पेशंटला आजार का होतो हे विचार करतो. किंवा तू सकाळी उशिरा उठतो का ते बंद कर, दुपारची झोन बंद कर, पाणी जास्त बंद कर, बाहेरचं बंद कर. हे त्याचे जे इटिओलॉजिकल फॅक्टर आहेत हे कुठल्या पॅथीला मान्य आहेत, तर त्याचा विचार केला जात नाही. तर ते इटिओलॉजिकल फॅक्टरची नोंद ठेवावी आणि हे फॅक्टर बंद करून केवळ औषध न देता मी रुग्ण बरे केले असंही होईल. त्याच्यामुळं मला सचिन वारेंनी इथं इतके दिवसानं बोलवलं, जे काय मान सन्मान दिला, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमध्ये इथं सगळ्याचा संवाद साधण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी सांगतो. आणि त्यांच्या आईवडिलांना विशेष मी बोललो वडिलांना की तुम्ही फार चांगले संस्कार केले आणि तुमचे दोन्ही मुलं खूप चांगले आहेत. मी आता आल्याला त्यांच्या वडिलांशी बोलतो. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा तो हरिक वाटे देवा. तर हे सगळे जे संस्कार आहेत आणि मला वाटतं वारेंनी सुद्धा हे संस्कार पुढच्या पिढीत द्यावे. आणि शेवटचा मुद्दा, ते म्हणतील वारे कितीदा शेवटचा मुद्दा झाला आता, की आत्तापर्यंत तुम्ही इतकी जी सेवा करताय, तर मेडिकल कॉलेजचे डीन पण आहेत, तर जे काही नवीन पिढी तरुण आहेत, आज कसं आहे होमिओपॅथिक डॉक्टर जर आपण संख्येने पाहिले तर 5-10% लोक स्वतंत्र पॅथीचे उपचार करतात. तर असे जे काही आदर्श डॉक्टर आहेत की सर्व होमिओपॅथिक डॉक्टर आणि आयुर्वेदिक डॉक्टरच्या मध्ये असा एक आयडॉल किंवा एक उदाहरण किंवा एक त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, अशा दृष्टीनं अशा प्रॅक्टिशनरकडे काही इंटरनी पाठवणं, त्याच्यामध्ये हे करणं. आणि पुढे आता झालं आपलं की पुढच्या पिढीमध्ये आपलं ज्ञान कसं जाईल आणि आपलं शास्त्र कसं जिवंत राहील, तर हे करतो. वैशाली मॅडमच्या पार्टीचा मी आहे, मी आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे मी जास्त तिकडं आयुर्वेद पंचकर्म बोलाय. तर
त्यांना पण मी सांगतो की तुम्ही पंचकर्म वगैरे निरोगी माणसाला द्या. काही नाही, गुडघे दुखत आहेत, तर मी इथं असताना सर खूप असं काम केलं की देवळाली म्हणून गाव आहे इथं, तर मी तर गेलो होतो. एक उदाहरण सांगतो की तिथं हरिनाम सप्ताह चालू होता, तर आम्ही तिथे केलं तर 40 लोकांना गुडघे दुखायचे. मी असे लाईननं बसवले, तुम्ही बसलात तसं, समोर स्टूल ठेवला, वाटीत तेल दिलं आणि त्यांना ते मालिश करायला शिकवलं. आपण मालिश करतो गुडघ्याची, ती आपण बोटानं करतो, तर मालिश हे ह्या भागाने केली पाहिजे, या बोटाचा स्पर्श नाही पाहिजे. म्हणून मी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं हरिनाम सप्त्यात भजन लावलं आणि सगळ्यांचं गुडघ्याला मालिश करायला लावलं आणि गुळवेलचा काढा दिला आणि तिथलं रेकॉर्ड आहे आपल्याकडे, तिथल्या 50% लोकांचे गुडघे कमी झाले. तर अशा दृष्टीने उपलब्ध औषधी वनस्पतीचा वापर, प्रिव्हेंटिव्ह हे योग आणि ह्या सगळ्या दृष्टीने एकत्र करून आपण निरोगी आणि आरोग्यसंपन्न, सर्वारंभा तंडुल शेवटी सगळ्या नद्या सागराला जातात, तसं सगळ्यांना शेवटी आरोग्य संपन्न करणं महत्त्वाचं आहे. पॅथी हे घेऊ नये, तर ज्याच्यात जे चांगलं आहे ते आपण घेऊ. पुन्हा मला ह्याच्या निमित्तानं त्यांना शुभचिंतन करतो आणि त्यांच्या हातून शास्त्राचा विकास व्हावा आणि पुढच्या भावी पिढीमध्ये सचिन वारे पॅटर्न आणि वैशाली वारे पॅटर्न डेव्हलप व्हावा अशी इच्छा व्यक्त करून माझं 2 बोलणं